प्रियंका चतुर्वेदींनी आज माननीय श्रीकांतजी शिंदे आणि एकनाथजी शिंदे यांच्याबद्दल एक वक्तव्य केलंय गद्दारीवरून। मी त्यांना विचारू इच्छिते की तुम्हाला लोकसभा लढायची होती, आत्ता अनेक वर्षांपासून त्या प्रयत्नात आहे की त्यांना गोरेगाववरून निवडणूक लढायची आहे आणि आत्ता जिकडे रवींद्र वायकर यांना तिकीट दिलेलं आहे शिवसेनेने, तिकडून त्यांना खासदारकी देखील लढायची होती आणि असे ते प्रयत्नात होते की शिवसेनेकडनं उमेदवारी मिळावी। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। कारण त्यांना लोकसभेत जायचं आहे आणि माहिती आहे की मोदी लाट आहे, आपण जिंकून येणार, त्यामुळे त्या वैफल्यग्रस्त झालेल्या आहेत आणि त्यांच्याबद्दलचा एक सर्वे, एक रिपोर्ट असा पण आहे, त्यांचेच लोक बोलतात की या लोकप्रतिनिधी आहे, संध्याकाळी या सापडत नाहीत, 8 नंतर या अनअवेलेबल असतात। तर अशा काय गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल की त्या संध्याकाळी सापडत नाहीत? एक लोकप्रतिनिधी, आमचे शिंदे साहेब 24/7 अवेलेबल असतात, श्रीकांतजी शिंदे 24/7 अवेलेबल असतात, मग ह्या का लोकांना अवेलेबल नसतात? मग यांना जर का खासदारकी लढायची आहे तर यांनी विचार करायला पाहिजे की आपल्याबद्दल लोक काय बोलतात, त्यांच्याबद्दलचे जे रिपोर्ट्स आहेत ते काय सांगतात, त्यांनी याच्याबद्दल उत्तर द्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।